नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या न्यू प्रॉब्लेम सॉल्व या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, हल्ली प्रत्येक समाजात मागासवर्ग आहे. हा मागासवर्ग माहितीअभावी हल्ली अंधारात होता. मात्र ओबीसीच्या आंदोलनामुळे बहुतांश लोक जागे झाले आहेत. मुस्लिम समाज हा खुल्या प्रवर्गात आहे असे समजून हा समाज डोळे झाकून बसलेला आहे असे म्हणता येणार नाही, परंतु केवळ 4 ते 5% लोकच याचा फायदा घेत आहेत. ज्यांना या बाबतीत माहिती आहे ते कागदपत्राच्या पूर्ततेमध्ये असमर्थ असल्याने या योजनेचा फायदा घेण्यास असमर्थ आहेत. उदाहरण द्यायचे ठरले तर पिंजारी हा मुस्लिम समाजातील एक घटक ओबीसीमध्ये मोडतो. समजा क्ष व्यक्ती पिंजारी आहे, परंतु त्याच्या पूर्वजांनी कुठेच तशा प्रकारची नोंद केलेलीच नाही. मग त्याच्या दाखल्यावर पिंजारी अशी पोटजातीची नोंद असून उपयोग नाही, कारण तो पिंजारी असल्याचा पुरावा उपलब्ध करू शकत नाही. मुस्लिम समाज एकूण 36 पोटजातीमध्ये विभागला आहे. या 36 पोटजातीमध्ये शासनाच्या ओबीसीच्या यादीत समावेश झालेले जे घटक आहेत ते पुढे मी दिलेले आहेतच. परंतु या 36 जातीतील प्रत्येक लोकांना ओबीसी आहोत हेच माहीत नाही, आणि असेल तर ते जातीचा दाखला मिळवण्यापर्यंत पोहोचत नाहीत. या व्हिडिओमध्ये मुस्लिम समाजातील ओबीसी या सदराखाली येणाऱ्या पोटजातीची नावे सादर करीत तर आहेच, परंतु या यादीचा आधार घेऊन जर त्या घटकातील लोकांनी ओबीसीचा दाखला मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना ओबीसी या घटकाअंतर्गत जे फायदे आहेत, नोकरीविषयक, शिष्यवृत्तीविषयक, शैक्षणिक जे फायदे आहेत ते मिळवण्यास ते पात्र ठरतील. परंतु मुख्य मुद्दा असा की बहुतांशी ओबीसी या घटकामध्ये मोडणारे मुस्लिम समाजातील लोक हे त्या वेळेला झालेल्या नोंदीमध्ये आपल्या जातीची नोंद करण्यास असमर्थ आहे, आणि जातीचा दाखला मिळवण्यासाठी त्या जातीची किमान नोंद किंवा त्या कुटुंबाची किमान नोंद त्या संबंधित कार्यालयात असायला हवी. म्हणजे त्याची वंशावळ किंवा त्याच्या वंशातील लोक जे कुणी त्या जातीचे आहेत त्यांचा कुणाचा तरी एखादा दाखला मिळणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि तशा प्रकारची जर नोंदच